जो भारत देश को करता हो प्यार, वो न्यूज़ जय भारत पुणे को कैसे करे इनकार। न्यूज़ जय भारत पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती। धन्यवाद। जय भारत। जय गुरुदेव। आधी केले मग सांगितले असं म्हणून काही मंडळ स्थापन होतात। आधी केले मग सांगितले या म्हणीप्रमाणेच गेली 5 वर्ष अगोदर चांगलं कार्य करून नंतर मंडळ स्थापन करणारे आणि त्या मंडळाविषयी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। ऐकून घेणे आणि नंतर योग्य मार्गदर्शन करणे हे त्यांचं बोलणं मला खूप आवडलं। समाज देश जोडण्याचं काम ते अनेक वर्षापासून करतायत। तरुणाईला आचार आणि विचार योग्य दिशेने बदलवण्याचं कामही ते करतायत। स्त्री पुरुष मुले मुली हे त्यांना आज सामील झालेले आहेत। 100च्या आसपास हा आकडा असेल तरी भविष्यात तो वाढू शकतो हे मात्र निश्चित। तरुणाईला योग्य रोषणाई देण्याचं काम हे करतात। तरुणाईमध्ये सकारात्मक आध्यात्मिक मानसिक हा दृष्टिकोन कसा वाढेल या दृष्टिकोनातून ते विचार करतात। त्याबद्दल काही त्यांच्या अनुयायींचं सभासदांचं सदस्यांचं अभिप्राय मत मनोगत हे आपण आज ऐकणार आणि पाहणार आहोत। तुम्ही यामध्ये सामील होऊ शकता। तसेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती सुद्धा आज आपण इथे पाहणार आणि ऐकणार आहोत। जय गुरुदेव। दिनांक 20/1/2025 रोजी गुरुमाऊली आदिनाथ पंत माळकरी सेवा मंडळाची स्थापना झाली। तसेच त्या दिवशी उद्घाटन सोहळाही झाला आणि मी या मंडळाचा अध्यक्ष महेश अशोक पवळे, तसेच मंडळाचे उपाध्यक्ष सुनीता जाधव व सेक्रेटरी सचिव मंडळाचे सोनाली दीपक भिसे हे 3 जण आता इथे उपस्थित आहे। बाकीचे सभासद नाही आहेत पण तरी ते आपल्या संपर्कात असतात रोज। आणि आमचे गुरुवर्य दीपक भाऊ भिसे त्यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली या मंडळाची स्थापना झालेली आहे। आमचं वर्ष पहिलेच आहे। इथून पुढे सर्व मंडळाचं आध्यात्मिकतेने कार्यक्रम पार पडणार आहे। तसेच पदाधिकाऱ्यांची नावे अध्यक्ष महेश पवळे, उपाध्यक्ष जाधव सुनीता जाधव, तसेच सचिव सोनाली दीपक भिसे व खजिनदार गणेश गरड, सभासद सारंग वाघमारे, विशाल जाधव आणि प्रवीण पवार। नमस्कार। श्री गुरुमाऊली आदिनाथ पंत माळकरी सेवा मंडळ
या मंडळाचा मी संस्थापक श्री दीपक सुरेश भिसे। आज 20 तारखेला जो कार्यक्रम झाला हळदी कुंकवाचा आणि माळकरी सेवा मंडळाच्या उद्घाटन आता झालं। गेले 5 वर्ष झाले हे कार्य चालू आहे, पण 5 वर्षात आपण कधी हा विचार नव्हता केला की आपण कधी हे मंडळ स्थापन करेल। पण आधी फक्त पहिलं कार्य बोलून दाखवण्यापेक्षा पहिलं कार्य करून दाखवावं म्हणून पहिलं कार्याला सुरुवात केली। कार्य पहिलं म्हणजे आज जे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी चाललेली, मनात एकच प्रश्न होता की आज ही तरुण पिढी आपल्या देशाचं भविष्य आहे आणि ती जास्तीत जास्त डिप्रेशन मध्ये चाललेली। तर डिप्रेशन मध्ये चालली, त्यांना बोलायला व्यासपीठ नाही, त्यांचं ऐकून घ्यायला माणूस नाही। त्यामुळं पहिलं तर ऐकून घ्यायची स्वतःला सवय लावून घेतली आणि त्यातनं जी तरुण पिढी जवळ येत राहिली त्यांचं ऐकून घेतल्यानंतर ते मोकळे होतात। मोकळे झाल्यानंतर त्यांचे काही प्रश्न असतात, त्या प्रश्नाला आपल्याला जास्त प्रमाणात नाही पण काय का होईना थोडंसं एक सोडवता आले, तर त्यामुळे ते तरुण पिढी आपल्याला एक जॉईन होत गेलेली। तसे 1 म्हणता 2 म्हणता असे कमीत कमी आता 50-60 जण आता यंग सर्कल मधली म्हणजे तरुण पिढी आपल्याला जॉईन आहे। मग 50 जण ज्यावेळेस हे सगळे एकत्र आले त्यावेळेस आपण विचार केला की आपण एखादं मंडळ स्थापन करावं। त्यावेळेस हे गुरु माऊली आदिनाथ पंत माळकरी सेवा मंडळ म्हणून आपण स्थापन केलं म्हणजे त्याचं उद्घाटन आता 20 तारखेला झालेलं आहे, 20 जानेवारी 2025 मध्ये। त्याला लय कालावधी पण झाला, आताच 15 ते 20 दिवस आधी झालेले। तर त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण काही थोर मान्यवर की ज्यांच्याकडे बघून काहीतरी तरुण पिढीला सुद्धा घेता आलं पाहिजे असं काही मान्यवर सांगितले होते। त्यापैकी बाळासाहेब किसन दाखले, डॉक्टर गौरव भाऊ घोडे। आज गौरव भाऊ घोडेंचंही मोठं कार्य, भरपूर कार्य, ते सुद्धा स्वतः तरुण आहेत आणि तरुण असून त्या तरुण पिढीला सुद्धा त्यांचा भरपूर पुढे फायदा होण्यासारखा आहे। त्यात अजून दुसरे सतीश भाऊ भालेराव, संतोष साळुंके, राजभैया वाघमारे आणि बळीराम तात्या गोलक, म्हणजे असे चांगले त्या व्यासपीठाला एक चांगले मान्यवर लाभले। त्यांच्या मार्फत ज्या 2 गोष्टी लोकांना कळल्या पाहिजे होत्या त्या त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलं। आणि त्या दिवशी महिला मंडळ नाही म्हणता येणार, पण त्या आपल्या गुरुसेवेत म्हणजे माळकरी सेवा मंडळात त्याला एक आपण टोपण नाव म्हणजे गुरुसेवा म्हणून दिलेले, त्या गुरुसेवेतल्या काही महिला बऱ्यापैकी संख्येने उपस्थित राहून त्या कार्यक्रमात चांगली हजेरी लावली। आज आतापर्यंतच्या कार्यक्रमामध्ये तर आपण यशस्वी ठरलोय, पण इथून पुढे भविष्यात सुद्धा अनेक प्रकारे खूप काम करण्याची इच्छा आहे आणि तरुण पिढीसाठी काम करण्याची इच्छा आहे की तरुण पिढी जी डिप्रेशन मध्ये चालली ना त्यांना खरंच त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न। आता जे आपल्या सोबत राहतील त्यांच्यासाठी तर 100%च, पण शक्यतो प्रत्येकासाठी आपल्याला काम करता येईल याच्यावर जास्त फोकस केला जाईल। तरुण पिढी फक्त व्यसनाच्या आहारी जाऊ नये किंवा वाईट कुठल्याही गोष्टीच्या नादी लागू नये एवढीच आपली त्या गुरुचरणी प्रार्थना आहे। आणि हे 2 शब्द बोलून मी माझं मनोगत संपवतोय। जय गुरुदेव। रामकृष्ण हरी। मी सुनीता जयवंत जाधव, मी उपाध्यक्ष आहे गुरु माऊली आदिनाथ पंत माळकरी सेवा मंडळाची। नमस्कार, मी सारंग दयानंद वाघमारे, माळकरी गुरु माऊली आदिनाथ पंत माळकरी सेवा मंडळ याचा मी सभासद आहे। आणि हे जे मंडळ ज्या कार्यासाठी आपण चालू केलेलं आहे ते म्हणजे प्रत्येक तरुण पिढी सुधारण्यासाठी। आणि आत्ताच्या ह्या म्हणजे एवढं कलियुग वाढलेलं आहे, या कलियुगात एवढी मुलं मुली म्हणजे पूर्ण म्हणजे हँग आहेत। म्हणजे काही जण कुठल्या व्यसनाच्या आहारी गेल्यात, काही जण पैसा म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाला ताण तणाव आहे आणि प्रत्येक जण व्यसनाच्या आहारी एवढा गेलेला आहे
की त्याला बाहेर काढण्याचं काम हे आपलं मंडळाच्या माध्यमातून होत आहे. तर प्रत्येक जण सुधरावा हीच आमच्या गुरूंची, म्हणजे दीपक सुरेश भिसे हे आमचे गुरु आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे मंडळ चालू आहे. तर प्रत्येक जण सुधरावा हीच आमच्या गुरूंची इच्छा आहे. आणि प्रत्येकाला प्रत्येकाचं जे डिप्रेशन आहे त्यातनं त्याला बाहेर काढण्याचा पुरेपूर म्हणजे आपलं कार्य चालू आहे. तरुण मुला मुलींनी जास्तीत सहभाग घ्यावा असं तुमची इच्छा आहे का? हो. मग त्यासाठी तुम्ही काय वेगळा प्रयत्न करताय काय की तरुण मुला मुलींनी कॉलेजच्या तुमच्यात पार्टिसिपेट व्हावं, त्यासाठी काय भेटीगाठी वगैरे घेताय तुम्ही सध्या? कारण विषय कसा आहे, व्यसन आलं हळूहळू ते एवढं वाढत जातं की ते पार एवढं अंगलट येतं की ती शेवटची स्टेप येते. कारण मुलांचा आजकाल 20, 21, 22 या वयातच विषय गंभीर होत चाललेले आहेत. मग ह्याचा त्रास सगळा आई वडिलांना होता आयुष्यभर. त्या मुलासाठी ती आई आयुष्यभर रडत बसते, तो बाप आयुष्यभर रडत बसतो, आयुष्यभर ते हाच त्रास काढत बसतात. कारण फायनान्शियल मुला मुलींचे विषय म्हणा, प्रेम प्रकरण म्हणा, डिप्रेशन म्हणा, ह्याच्यामुळे व्यसनाचा विषय एवढा वाढत जातो. कारण डिप्रेशन आलं की व्यसन आलं, मग त्या मुलांना पण कुठं काय बोलता येत नाही. त्याच्यासाठी आपण हे मंडळ ओपन केलेलं आहे. तर प्रत्येकाचा ह्याच्यात सहभाग व्हावा हेच इच्छा आहे. कारण प्रत्येक जण सुधारला पाहिजे. कारण आत्ताची पिढी सुधारली तर पुढं सगळा उपयोग आहे आपल्या देशाला. कारण आपली आत्ताची पिढीच सगळे हँग होत चाललेले आहे. त्यांना सुधारवण्याचं काम आणि कार्य आमच्या गुरूंचं चाललेलं आहे. फक्त हे सगळं व्यवस्थित होऊ द्या. जय गुरुदेव. नमस्कार, माझं नाव ज्योती जनार्दन केवलार. मी गुरु माऊली आज्ञातपंत माळकरी सेवा मंडळाची सभासद आहे. गेले 2 वर्ष मी या माळकरी सेवा मंडळाला जोडून आहे. ह्यांचं कार्य 5 वर्ष गेली 5 वर्ष चालू आहे. पण 2 वर्षात आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या मिळाल्या. म्हणजे डिप्रेशन असेल किंवा मानसिक ताणतणाव किंवा काय, या कार्यक्रमात सहभाग होऊन आम्हाला माणुसकीशी एक नातं जोडता आलं. आणि जसं आम्ही म्हणजे माझ्या आईला स्वतः पर्सनली लोक विचारतात की तुमची मुलगी एवढ्या चांगल्या मार्गाला लागली, हल्लीच्या जगात कोण कुठे जाते कोण कुठे नाही, म्हणजे क्लब किंवा दारू किंवा दुसऱ्या गोष्टी व्यसनाआधी त्या गोष्टीच्या आहारापासून सगळ्यापासून लांब आहे. तर कॉन्टॅक्ट करतात, म्हणजे विचारतात की तुम्ही नाही का तुमच्या मुलीला कुठे पाठवलं किंवा काय, तुमची मुलगी या माळकरी सेवा मंडळात कशी सहभागी झाली. तर त्याच्या असं कोणाला जोडून घ्यायची गरज पडत नाही. माउथ पब्लिसिटी होत असते आणि ती आई पण करते, मी पण करते. आणि माझ्या मित्रमैत्रिणी पण विचारतात की तू कुठे जाते किंवा काय. या सगळ्यापासून थोडंसं लांब राहण्यासाठी आपण काय करू शकतो. तर अध्यात्म हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे याच्यासाठी. आणि म्हणजे त्याच्यामध्ये घुसलं ना की काही बाकीच्या गोष्टींमध्ये मन नाही लागत. भले किती प्रॉब्लेम्स असू ते आपण त्याच्यामध्ये घुळून जातो. म्हणजे हे गुरु माऊली जे आदिनाथपंत माळकरी सेवा मंडळाचे सभासद आहेत बाकीचे, ते एवढे फॅमिली सारखे आहेत ना की म्हणजे आपल्या फॅमिलीची गरजच पडत नाही, एवढे मदत करतात. आणि ह्याच्यामध्ये कार्य माझं म्हणायला गेलं तसं काही ठराविक कार्य नाहीये. प्रत्येक गुरु कार्य जे होत असतं त्याच्यामध्ये मी माझा खालीचा वाटा नक्की देत असते. म्हणजे माझ्यासारखे असे बरेच जण आहेत, शिष्य परिवार किंवा तरुण मंडळी, जे प्रत्येक जण आपल्या 100% देण्याचा प्रयत्न करत असतो. जय देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म गुरुदेव महेश्वर. जय गुरुदेव. आदिनाथ पंत माळकरी संप्रदायामध्ये मला येऊन आता जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा मी म्हणेन अगदीच 9 महिने झालेले आहेत. आणि ज्या दिवसापासून मी ह्या ग्रुपमध्ये म्हणण्यापेक्षा मी ह्या संप्रदायामध्ये जेव्हा आली आहे तेव्हापासून माझ्यामध्ये किंवा माझ्या घरात माझ्या फॅमिलीमध्ये बरेचशा म्हणण्यापेक्षा 100% अगदी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. लोक म्हणतात की देव 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 नाही करत, आम्ही आध्यात्मिक करतो. देव म्हटलं तर लोक म्हणतात हा गुरुजी तो गुरुजी नाही. तर आम्ही आज दीक्षा घेतलेली आहे माळकरी संप्रदायातून. दीक्षा घेतलेली आहे आम्ही. गुरु माऊली जे काही आमचं आदिनाथ पंत जे आहे नाथपंथी, ती दीक्षा आमची आता होणार आहे.
ह्या दीक्षेतून आम्हाला जे काही शिकायला मिळालं किंवा येणाऱ्या ज्या आपल्या पिढीसाठी, जी आत्ता पिढी आपली जी आहे, म्हणजे वयाच्या 5 वर्षापासून म्हणण्यापेक्षा मी म्हणेन 2 वर्षापासून जे मुलांना मोबाईलचे वेड लागलेले आहेत किंवा मोबाईल शक्यतो मुलांकडे न देता मुलांना तुम्ही हे शिकू शकता, हे आम्ही आज इथे आल्यानंतर शिकलो की मुलांना वयाच्या लहानपणापासून जर मुलांना तुम्ही संप्रदायामधलं जे काय आहेत तुमचे मंत्र म्हणा किंवा तुमचे जे काही गुरुमंत्र असतात, गुरुमंत्र त्यांना नाही आपण देऊ शकत, पण आमच्या संप्रदायामध्ये मी आल्यापासून 9 महिन्यात पाहिले की वयाच्या 8 वर्षापासून ते अगदी 90 वर्षापर्यंतचे सगळेही संप्रदायामध्ये आमच्या सामील आहेत. आणि जे जे आमचे गुरु घराण्याचे जे काही प्रोग्राम्स असतात किंवा जे काही आम्ही कार्यक्रम ठेवतो त्याच्यात आमचं सगळेजण सहभागी असतात, सहभागी सगळे होतात. असं नाही की हे पद आहे म्हणून ती लोक आहेत, असं नाही. तर सगळ्यांना समान मिळालं जातो हक्क, तिथे समान कामं केली जातात समान. आणि महिलांसाठी म्हणाल तर आता आम्ही येणार आहे, मला आता 9 महिने झालेले आहेत, मी स्वतः ह्याच्यात धडाडीने उतरून महिलांसाठी आम्हाला जे काही प्रोग्राम करायचे आहेत, महिलांना आम्हाला पुढे आणायचे, त्याच्यात महिला संप्रदाय आणायचे, भजन मंडळ तयार करायचं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही हिरिरीने सहभागी करणार, महिलांना घेऊन आम्ही पुढे हा आमचा चालवून ठेवणार आहोत प्रोग्राम. आता पण काय काय केलं तुम्ही या कार्यक्रमात? आता 20 तारखेला तो कार्यक्रमाची ओपनिंग झाली, तर त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मिळून सगळं कार्य केलं. तुम्हाला याची आवड आहे? हो. तुम्ही ह्या उपक्रमात कधीपासून आहात? बालपणापासून? नाही, आता काही दिवस. अच्छा, म्हणजे आता आवड निर्माण झाली तुम्हाला, त्यात तुम्हाला समाधान मिळत आहे? हो. अच्छा, मग इतर काही महिलांना तुम्ही इथे येण्यासाठी प्रवृत्त केलं काय की हा चांगला उपक्रम आहे? महिला येतात म्हणजे चांगल्या विचाराची गरज माणसांना पडते.